Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स 6th स्टँडर्डचा नवीन सिलेबस तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि 6th स्टँडर्डचा सायन्सचा पहिला लेसन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपला संपलेला आहे आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी या लेसनचा एक्सरसाइज. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं फ्री आहे. चला बघूया फर्स्ट क्वेश्चन. हा आहे तुमचा एक्सरसाइज. ह्या एक्सरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन काय आहे समजून घेऊया. सजेस्ट द अप्रोप्रिएट वर्ड फॉर द ब्लँक्स. फिल इन द ब्लँक्स करायचं आहे आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन बघा. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस अनादर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक इट सेल्फ इट कॉल ॲज. आपल्यासारखा दुसरा सजीव निर्माण करणं. काय म्हणतो आपण त्याला? येस, आपण डेफिनेशन पण बघितली होती. तर याला म्हणतो आपण रिप्रोडक्शन. स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे. ओके. द नेक्स्ट वन, डॅश डॅश अँड डॅश डॅश आर द मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्हाला मी सांगितलं होतं सगळ्यात पहिले कुठले दोन महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रोथ. ग्रोथ हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आणि दुसरं कुठलं आहे? रिप्रोडक्शन. हे झालं तर तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहे ते सस्टेन करू शकतात. ओके. सो दुसऱ्या फिल इन द ब्लँक्सचं आन्सर आहे ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. द नेक्स्ट वन बघा. The growth and development of living organism due to food is called as dash dash of living organism. मग आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते, डेव्हलपमेंट होत असते. कशामुळे? तो जे अन्न खातो त्याच्यामुळे. मग ह्या गोष्टीला आपण सायन्सच्या भाषेमध्ये काय म्हणणार रे? याला म्हणणार आपण न्यूट्रिशन. काय म्हणणार? न्यूट्रिशन. स्पेलिंग नीट लिहा सगळ्यांनी. न्यूट्रिशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नेक्स्ट बघा. द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ. प्रत्येकाची, वनस्पती असो किंवा प्राणी असो, प्रत्येकाची बॉडी कशापासून बनलेली असते? येस, इट इज नथिंग बट अ सेल. कशापासून बनलेली असते? सेलपासून. तर हा होता तुमचा फर्स्ट क्वेश्चन. फटाफट नोट डाऊन करा तुमच्या नोटबुकमध्ये. सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे. जरा ब्रीफ क्वेश्चन दिलेला आहे. प्रश्नाचा अर्थ समजला तर उत्तर व्यवस्थित लिहिता येणार आहे. बर्ड्स, फिशेस अँड ॲनिमल्स कॅन मूव्ह ऑन देअर ओन. म्हणजे पक्षी आहेत, त्यानंतर तुमचे फिशेस आहे, हे स्वतः हालचाल करत असतात. शेड, लिव्स अँड व्हेकल्स कॅन ऑल्सो चेंज देअर पोझिशन. म्हणजे लिव्स जे असतात, पानं वगैरे, किंवा जे व्हेकल्स म्हणजे तुमची कार आहे, ऑटो आहे, तुमची बाईक आहे, हे सुद्धा त्यांची पोझिशन चेंज करत असतात. व्हॉट आर द इम्पॉर्टंट डिफरन्स बिटवीन दीज टू टाईप ऑफ मूवमेंट. मग आता आपल्याला लगेच लक्षात येतं की बर्ड, फिशेस अँड ॲनिमल्स ऑल आर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो त्यांच्या मुवमेंटमध्ये आणि तुमची जी कार आहे, कार काय करत असतो? आपण स्वतः चालवत असतो. लिव्ज, झाडाची पानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतः जातात का? नाही, हवेमुळे उडून जात असतात ते. ठीक आहे. मग ह्या दोन गोष्टींमध्ये काय नक्की डिफरन्स आहे, फरक काय आहे, असा प्रश्न तुम्हाला विचारले आहे. सो आपण अशा पद्धतीने काय करायचा? हा डिफरन्स लिहायचा आहे. दोन भाग करायचे, एक लिव्हिंग थिंग आणि एक काय करायचं? नॉन लिव्हिंग थिंग. मग फर्स्ट पॉईंट आपण काय लिहिणार आहोत? दे मूव्ह ऑन देअर ओन. जे लिव्हिंग थिंग आहेत सगळे, म्हणजे बर्ड्स, फिशेस अँड ॲनिमल्स, हे स्वतःहून हालचाल करत असतात. ओके. सो दे मूव्ह ऑन देअर ओन. आणि इकडे काय लिहिणार तुम्ही? दे कॅनॉट मूव्ह बाय देमसेल्फ. ते स्वतःहून हालचाल. तुमच्या व्हेकलला, तुमची बाईक आहे, तुमची कार आहे, जोपर्यंत तुम्ही चावी लावणार नाही, त्याला कुठे ती गाडी कुठे घेऊन जाणार नाही, तोपर्यंत ते स्वतःहून हालचाल करणार नाही. किंवा जे पानं आहे, वारा आला तर उडून जाणार नाही, तर तिथंच त्याचा ढीग पडणार आहे. सो हे जे आहे नॉन लिव्हिंग थिंग स्वतःहून हालचाल करत नाहीये, पण लिव्हिंग थिंग काय करतात? स्वतःहून हालचाल करत आहेत. ठीक आहे. दे मूव्ह ऑन देअर ओन, दे डू नॉट मूव्ह ऑन देअर ओन असं लिहिलं तरी चालणार आहे. आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. दे मूव्ह ऑन देअर ओन. इकडे तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. दे डू नॉट शब्द फक्त टाकायचा. डू नॉट मूव्ह ऑन देअर ओन असं सोप्या भाषेत अजून लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा. देअर मुवमेंट इज कंट्रोल बाय बॉडी. त्यांची जी मुवमेंट आहे, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्यांच्या बॉडीद्वारे कंट्रोल केली जात असते. पुढे दे मूव्ह ओनली व्हेन पुश ऑर पुल. पण जे तुमचे व्हेकल्स आहेत त्यांची मुवमेंट आपण कंट्रोल करत असतो. ज्यावेळेस त्यांना ढकललं किंवा ओढलं तरच त्यांची मुवमेंट ही होत असते. मग देअर मुवमेंट इज कंट्रोल बाय द बॉडी. इकडे हा पॉईंट लिहिण्याऐवजी असं लिहिलं तरी चालेल. देअर मुवमेंट इज नॉट कंट्रोल बाय देअर बॉडी. त्यांच्या बॉडीद्वारे ती कंट्रोल होत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा. दे मूव्ह टू फाइंड फूड, वॉटर, शेल्टर ऑर टू एस्केप डेंजर.
मग आता हे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तुमचा कॅट, डॉग, बफेलो, तुमचा लायन, टायगर किंवा हे सगळे बर्ड, फिशेस, हे जे आहे ते कशासाठी भटकतात रे, कशासाठी मूवमेंट करतात? दे मूव टू फाइंड फूड, सगळ्यात महत्त्वाचं अन्न शोधण्यासाठी, त्यानंतर पाणी मिळण्यासाठी, अँड शेल्टर, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या 3 गरजा पूर्ण करण्यासाठी हे काय करत असतात? त्यांच्या बॉडीची मूवमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा. त्यांना कोणीतरी पकडायला वगैरे आलं, एस्केप फ्रॉम अ डेंजर. पण यांचं तसं नाही, दे हॅव नो पर्पज फॉर मुवमेंट. त्यांना काही घेणं देणंच नाही. आपल्याला इकडनं तुमची गाडी आहे, त्या गाडीला इकडनं इकडे का नेतो त्याला काय समजतं? त्याला सेन्सेशनच नाही आहे. सो देर इज नो पर्पज फॉर द मुवमेंट. त्यांच्या मुवमेंटला कुठल्याही प्रकारचा पर्पज नसतो. बघा, प्रश्न मोठे मोठे दिलेले पण उत्तरं सोपे आहेत. जर्म्स ऑफ मेनी डिसीजेस एक्स्ट्रीमली मायक्रोस्कोपिक. काही जे आजार आहे त्याचे जर्म्स इतके छोटे असतात की आपल्याला उघड्या डोळ्यांनी ते दिसत नाही. फॉर एक्झाम्पल करोना व्हायरस बघितला, आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचा आजार पोहोचवणारे डिसीजेस असतात, जर्म्स असतात, ते आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. दे आर ऑल्सो स्मॉल. ते इतके छोटे असतात दॅट दे कॅनॉट बी सीन विथ अ नेकेड आईज. डू सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस. मग असे लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतात का, असा प्रश्न त्यांनी आपल्याला इथे विचारलेला आहे. येस. समजा एखादा आजार एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये एखादा आजार वाढलाय, डेंग्यू, मलेरिया वाढला आहे किंवा कुठलाही आजार वाढलेला आहे. तो आजार वाढला याचा अर्थ त्याचे जे मायक्रो ऑर्गॅनिझम, तो आजार प्रोड्यूस करणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जर्म्स आहे, ते वाढले म्हणून तो आजार वाढला ना. याचा अर्थ काय होतो? ते रिप्रोड्यूस करतात. सो आन्सर काय लिहिणार? येस, दे कॅन रिप्रोड्यूस. ओके, फर्स्ट पॉईंटमध्ये तुम्ही असं लिहिणार आहात. सेकंड पॉईंटमध्ये बघा, ऑल्दो जर्म्स आर व्हेरी स्मॉल अँड कॅनॉट बी सीन विदाउट मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपशिवाय आपण पाहू शकत नाही. दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पण ते काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. पुढे थर्ड पॉईंटमध्ये तुम्ही लिहा, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतच असतो. देअरफॉर जर्म्स इन्क्रीज देअर नंबर बाय रिप्रोडक्शन. ते सुद्धा रिप्रोड्यूस करतात. किंवा तुम्ही अजून एक पॉईंट लिहू शकतात, इफ नंबर ऑफ डिसीजेस स्प्रेड इन्क्रीज. म्हणजे याचं ऑब्झर्वेशन तुम्ही कसं करू शकतात? इफ नंबर ऑफ डिसीजेस स्प्रेड इन्क्रीजेस, इट मीन्स that germs reproduces. जर आजार वाढलाय म्हणजे त्याच्या आजाराला कारणीभूत असणारे जर्म्स पण वाढलेले आहे. हा एक पॉईंट सुद्धा तुम्ही ॲड करायचा आहे. ठीक आहे, तुम्हाला जेवढे पॉईंट लिहिता येईल तेवढे पॉईंट तुम्ही तुमच्या या आन्सरमध्ये लिहायचे आहे. ओके. एक्सप्लेन दॅट ॲनिमल्स लाईक रॅट, कॅट, डॉग शो अवेअरनेस ऑफ देअर सराउंडिंग थ्रू देअर बिहेवियर. म्हणजे कॅट, डॉग हे जे ॲनिमल्स आहेत ते पण काय करत असतात? अवेअरनेस दाखवत असतं, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई दाखवत असतात. याचे तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे आहे. मग आता आपला डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे नेहमीचं, अ डॉग बार्क्स व्हेन इट सी अ स्ट्रेंजर. तुमच्या घरात कुत्रा असेल तर काय करत असतो? जर कोणी अनोळखी व्यक्ती तुमच्या घराच्या आसपास फिरकत असेल तर लगेच भुंकायला सुरुवात करत असतो. मग तुम्ही ही 2 प्रकारचे याचा आन्सर लिहू शकतात. अ डॉग बार्क्स व्हेन इट सीज अ स्ट्रेंजर or move his tail when he saw किंवा he saw familiar person. घरातली व्यक्ती असेल आलेली तर काय करतो? तो आपली शेपटी हलवत असतो त्याच्या शेजारी जाऊन. फॅमिलियर पर्सन. असं 2 प्रकारे तुम्ही उत्तर याचं लिहू शकता. ठीक आहे. अजून काय रे? अ कॅट रन्स आफ्टर अ माऊस. तुमची मांजर आहे, मांजराला उंदीर दिसला की त्याच्या मागे धावत सुटत असते. किंवा दूध दिसलं की ते दुधाच्या दिशेने. अ कॅट मूव्स व्हेन ही सॉ मिल्क. हे पण लिहू शकतात. कॅट रन्स when she saw milk दिसला किंवा एखादा माशाचा तुकडा दिसला तर ती काय करत असते? मूवमेंट करत असते. आपल्या भाषेत लिहा बरं का, मी तुम्हाला आपल्या भाषेत पण शिकवते आहे. रॅट्स हिड व्हेन दे हिअर अ साऊंड. तुमचे जे उंदरं आहे लपून बसतात, कसलाही आवाज केला ऐकला की ते काय करतात? होलमध्ये जाऊन लपून बसतात, बिळामध्ये जाऊन. रॅट हाईड व्हेन दे हिअर अ साऊंड इन होल.
त्यांच्या बिळात जाऊन बसतात. ओके. डॉग वॅग देअर टेल व्हेन दे सी देअर ओनर. येस, हे तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. जेव्हा स्वतःचा मालक असेल, मालक जवळ आला की कुत्रा काय करतो, त्याची शेपटी हलवण्याचं काम करत असतो. ठीक आहे. मग तिथे त्या भाषेत तुम्हाला लिहून दिलेलं आहे. पुढे दिस बिहेवियर शोज दॅट ॲनिमल्स आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग. अशा पद्धतीने ह्या एक्झाम्पलमधून आपल्याला कळतं की त्यांना ते काय आहे, सराउंडिंगविषयी अवेअर आहे. ठीक आहे. कुठलेही 3 एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मनाने लक्षात ठेवायचे आहे. सोपे आहे. कॅट लिहा, डॉग लिहा आणि रॅट लिहा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन खूप सिंपल आहे. काय क्वेश्चन आहे, मेक अ लिस्ट ऑफ डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल मुवमेंट्स अलॉंग विथ द ॲनिमल्स दॅट मूव्ह इन दोज वे. मूवमेंट लिहायचे आहेत, वेगवेगळ्या मूवमेंट आणि ॲनिमल. आता सगळ्यात पहिली मूवमेंट आहे वॉकिंग. मग वॉकिंग कोण करतं रे? वॉकिंग डॉग करतो, काऊ करतो. नंतर आपण ह्युमन बिईंगचं एक्झाम्पल लिहिलं तरी चालणार आहे, आपण स्वतः. नंतर तुमचे टायगर, लायन, हे असं एक्झाम्पल लिहिले तरी चालणार आहे. टायगर, लायन किंवा खूप सारे बफेलो वगैरे, कॅट, डॉग, हे काय करतात, वॉकिंग करत असतात. त्यानंतर दुसरी मूवमेंट आहे रनिंग. रनिंग कोण करतं रे? हॉर्स रनिंग करतो, डिअर रनिंग करते. त्याच्यानंतर तुमची कॅट, पॅन्थर, किती एक्झाम्पल लिहू शकतात तुम्ही तुमच्या मनाने. पुढे फ्लाइंग, उडतं कोण रे? स्पॅरो, ईगल, अजून खूप सारे पक्षी लिहू शकतात तुम्ही. क्रो, त्याच्यानंतर पिजन, तुम्हाला जे आठवतील त्या पक्ष्यांची नावं लिहा. उडतं कोण आकाशामध्ये? कुठलेही 2 लिहा, 3 लिहा. पुढचं आहे स्विमिंग. स्विमिंग कोण करतं? फिश करतो, व्हेल करत असतो. ब्ल्यू व्हेल लिहू शकता तुम्ही, ऑक्टोपस करू शकतो. कुठल्याही ॲक्वॅटिक ॲनिमलचे इथे एक्झाम्पल लिहायचे आहे. पुढे क्राउलिंग. क्राउलिंग म्हणजे सरपटत कोण चालतं रे? सरपटत चालणारे प्राणी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग कोण सरपटतं? स्नेक आहे, अर्थवर्म आहे. त्याच्यानंतर कोणती रे? क्रोकोडाईल आहे तुमची. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये काय असते? भिंतीला पाल असते, ती पण काय करत असते? सरपटत चालत असते. लिझार्ड, वॉल लिझार्ड, हे सगळे काय करत असतात? तुमचे क्राउलिंग करत असतात. ओके. नेक्स्ट मूवमेंट आहे जम्पिंग. जम्पिंग कोण करतं? आपण पण जम्पिंग करत असतो, उड्या मारतो ना आपण खेळाच्या तासाला. मग फ्रॉग जम्पिंग करतो. कंगारू सुद्धा काय करत असतो? तुमचा जम्पिंग करत असतो. किंवा स्मॉल बेबीचं सुद्धा तुम्ही इथे एक्झाम्पल लिहू शकतो. किंवा रॅबिट, तुमचा ससा पण जम्पिंग करतो ना रे, मग रॅबिटचं सुद्धा तुम्ही इथे उदाहरण लिहू शकतात. तुम्हाला जे आठवल ते उदाहरण लिहायचे. पुढे आहे क्लाइम्बिंग. झाडावरती म्हणजे चढायचं काम कोण करत असतं? येस, सगळ्यात महत्त्वाचं मंकी क्लाइम्बिंग करत असतं. तुमची जी स्क्विरल आहे, खारुताई, पण काय करत असते? क्लाइम्बिंग करण्याचं काम करत असते. नेक्स्ट आहे आपला 6 नंबरचा क्वेश्चन. काय आहे बघा, प्लांट्स रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई. वनस्पती सुद्धा काय करत असतात? चेतनेला प्रतिसाद देण्याचं काम करत असतात. राईट डाऊन ऑब्झर्वेशन अँड एक्सपिरियन्सेस विच डेमॉन्स्ट्रेट दिस. म्हणजे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असा काही अनुभव आलाय का की ज्याच्यामुळे तुम्हाला कळलं की वनस्पती काय करतात? चेतनेला प्रतिसाद देतात. मग आपण आपल्या डेली लाईफमधले एक्झाम्पल याच्यामध्ये लिहायचे आहे. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे की जे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे, सनफ्लावर टर्न टुवर्ड सनलाईट. सूर्यफूल जे आहे, सूर्य जसा वळतो बरोबर, सूर्यप्रकाशाच्या दिशेने काय होत असतं? ते टर्न होत असतं. आणि सूर्य मावळला की ते आपोआप काय होत असतं? असं क्लोज होत असतं. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट वन बघा, रूट्स ग्रोज टुवर्ड्स द वॉटर. मुळं जे आहे ते पाण्याच्या शोधामध्ये आणि मॉइश्चरच्या शोधामध्ये खोलपर्यंत जात असतात जमिनीकडे. हे पण रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलायचं एक्झाम्पल आहे. पुढे शूट्स ग्रो अपवर्ड टुवर्ड लाईट. जिकडे सूर्यप्रकाश आहे तिकडे काय करतात? शूट्स ग्रो होत असतात. किंवा शूटच्या ऐवजी तुम्हाला आठवलं नाही तर ब्रांचेस लिहिलं तरी चालेल आहे. ब्रांचेस किंवा प्लांट्स लिहिलं तरी चालणार आहे. काही काही विद्यार्थ्यांना आठवत नाही पेपरच्या वेळेस, ऐन वेळेस. सो प्लांट्स ग्रो टुवर्ड्स द सनलाईट. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात. हे काय आहे? रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलायचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट बघा, टच मी नॉट. सांगितलं तुम्हाला, लाजाळूचं झाड काय करतं? फोल्ड इट्स लीव वेन टच. त्याला टच केलं की त्याचे पानं काय करतं? ते मिटून घेत असतं. हे पण काय आहे? रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलायचं एक्झाम्पल. पुढचं बघा, लोटस फ्लावर ओपन ड्युरिंग द डे अँड क्लोज ॲट द नाईट. कमळाचं फूल दिवसा फुलतं आणि संध्याकाळी ते काय करतं? आपल्या पाकळ्या मिटून घेत असतं. ओके, हे पण रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलाय आहे. पुढे बघा, लिव्ज ऑफ सम प्लांट्स क्लोज ॲट नाईट. काही जी झाडं आहे त्याची जी पानं आहे संध्याकाळी अशी होऊन जात असतात, मिटतात आणि दिवसा परत असे व्यवस्थित असे ताजेतवाने किंवा असे फुलत असतात. ठीक आहे, हे सगळे काय आहे? रिस्पॉन्सिनेस टू स्टिम्युलायचे एक्झाम्पल आहे. यातले कुठलेही 3 लिहा, तुम्हाला जे लक्षात राहतील ते. ठीक आहे.
आता आपला 6 नंबरचा क्वेश्चन झालाय. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. टर्टल स्टे इन वॉटर फॉर अ लॉंग टाइम. पाण्यात राहतं ते. व्हाय डू दे कम टू सरफेस रिपीटेडली अँड पोक देअर हेड्स आउट ऑफ द वॉटर. कधी कधी ते जे कासव आहे, टर्टल आहे, ते हळूच बाहेर येतं. असं वारंवार बाहेर का येतं, हा असा प्रश्न तुम्हाला तिथे विचारला आहे. फिश हावेअर डू नॉट ट्राय दिस. पण फिश मात्र असं वारंवार बाहेर येत नाही. मग याच्या मागे काय रिझन आहे. प्रश्न समजला सगळ्यांना. आता आपण याचं काय करायचं आहे, आन्सर लिहायचं आहे. काय येत असेल रे बघा. टर्टल ब्रीथ विथ द लंग्स. जे टर्टल आहे ते श्वास कशाने घेत असतं. जसं आपल्याला लंग्स असतात तसं या टर्टलला पण काय असतात, लंग्स असतात. सो फर्स्ट पॉईंटमध्ये लिहिणार तुम्ही टर्टल ब्रीथ विथ लंग्स देअरफॉर दे कम टू द सरफेस टू टेक इन एअर. हवेतला ऑक्सिजन घेण्यासाठी ते काय करत असतं, वारंवार बाहेर येत असतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटमध्ये लिहिणार फिश ब्रीथ थ्रू द गिल्स. पण जो मासे आहेत ते त्यांना काय असतात, गिल्स असतात. त्या गिल्समुळे ते पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन काय करत असतात, शोषून घेत असतात आणि रेस्पिरेशन करत असतात. सो फिशेस ब्रीथ थ्रू गिल्स. गिल्स टेक ऑक्सिजन फ्रॉम वॉटर. सो फिश डू नॉट नीड टू कम टू द सरफेस ब्रीथ. म्हणजे टर्टलला श्वास घेण्यासाठी वरती यावं लागतं, पण माशांना त्याची गरज नाही, कारण माशांना काय असतात, गिल्स असतात. सो अशा पद्धतीने हे 3 पॉईंट तुम्ही लिहून या प्रश्नाचं उत्तर इथे कंप्लीट करणार. 8 नंबरचा क्वेश्चन असा दिलेला आहे पुस्तकामध्ये. द लाईफ सायकल ऑफ फ्रॉग इज गिवन बिलो इन द जंबल ऑर्डर. उलटा पालटा क्रम झालेला आहे त्यांच्याकडून. गिव्ह द करेक्ट नंबर इन द बॉक्सेस टू पुट देम इन अ प्रॉपर सिक्वेन्स. प्रॉपर सिक्वेन्स आपल्याला प्रॉपर सिक्वेन्सने ते लावायचं आहे. आता सगळ्यात पहिले काय करत असतो, फ्रॉग त्याचे एग्स देत असतो, म्हणून 1 नंबर याला देणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होत असतं, हा टॅडपोल तयार होत असतो की ज्याला काय असते, मोठी लॉंग टेल असते. ठीक आहे, 2 नंबरला. त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही जी टेल आहे ती लॉंग होते आणि पुढे 2 हिंडलिम त्याला तयार होत असतात. ही तिसरी स्टेप. 4th स्टेजला काय होत असतं, त्याची जी शेपटी आहे ती अशा पद्धतीने हिंडलिम आणि हे दोघंही पुढचे आणि मागचे पाय त्याला येत असतात आणि ती जी मागची शेपटी ती डिसॲपियर होत असते. आणि लास्टला तुमचा हा फ्रॉग, अडल्ट फ्रॉग तयार होत असतो. सो अशा पद्धतीने आपण याला नंबरिंग करायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. क्लासिफाय द फॉलोइंग इन टू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ग्रुप्स. मग आपण काय करणार आहोत, लिव्हिंग मी इथे लिहिते, लिव्हिंग, आणि त्याला आपण लिव्हिंगला ह्या ग्रुपमध्ये हे करणार आहे. आणि नॉन लिव्हिंग इथे लिहिते मी, नॉन लिव्हिंग. मग आता सगळ्यात महत्त्वाचं, स्टोन काय आहे रे तुमचा, स्टोन इज नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे आपण स्टोन काय लिहिणार, इथे लिहिणार हा नॉन लिव्हिंगमध्ये. असे 2 भाग करायचे, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगचे. त्यानंतर बटरफ्लाय काय आहे तुमचं, लिव्हिंग थिंग आहे. सो बटरफ्लाय तुम्ही लिहिणार आहात लिव्हिंग थिंगमध्ये. नेक्स्ट वनमध्ये बायसिकल काय आहे तुमची, नॉन लिव्हिंग आहे. सो बायसिकल लिहिणार आहात नॉन लिव्हिंग थिंगमध्ये. पुढे बुक पण काय आहे तुमचं, नॉन लिव्हिंग थिंग आहे. तो पण इकडे लिहिणार आहात. पुढे फिश काय आहे रे तुमचं, फिश आहे लिव्हिंग थिंग. सो फिश आपण लिव्हिंगमध्ये लिहिणार. नेक्स्ट वन एअर काय आहे, एअर इज नॉन लिव्हिंग थिंग. सो एअर आपण नॉन लिव्हिंगमध्ये लिहिणार. ट्री इज अ लिव्हिंग थिंग. ट्री इज लिव्हिंग थिंग. एअर नॉन लिव्हिंग. त्याच्यानंतर ट्री लिव्हिंग आलं. पुढचं काय आहे रे, पुढचं काईट, पतंग पण काय आहे, नॉन लिव्हिंग. आपण पतंग उडवतो ना संक्रांतीला, ती पण काय आहे, नॉन लिव्हिंग आहे. आणि बस पण काय आहे तुमची, नॉन लिव्हिंग. म्हणजे जवळजवळ 6 जे आहेत ते नॉन लिव्हिंगमध्ये आहे आणि हे तुमचे 3 काय आहे, लिव्हिंग आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8, 9 पण झाला आहे. आता राहिला आपला शेवटचा क्वेश्चन. फटाफट बघूया आपला शेवटचा क्वेश्चन. नंबर 10 मध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहे, सोपे आहेत बघा. राईट आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ऑन ॲनिमल्स वेन देर इज अ ड्रफ अँड देर इज नो फूड ऑर वॉटर अवेलेबल. प्राण्यांवरती काय परिणाम होणार आहे ज्यावेळेस त्यांना अन्न मिळणार नाही, पाणी मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. काय होणार आहे, ते जिवंतच राहणार नाहीये. बरोबर ना. सो आन्सर कसं लिहिणार, ॲनिमल्स बिकम वीक. सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना अन्न मिळालं नाही ते काय होणार, हळूहळू वीक. आपणही वीक, ज्यावेळेस आपण 2-3 दिवस आपल्याला आजारी पडतो ना, काही खात नाही ना, आपण वीक होतो. तसे ॲनिमल पण काय होतात, त्यांचे वीक होत असतात. ॲनिमल्स बिकम वीक. दे सफर फ्रॉम हंगर अँड थर्स्ट. त्यांना खूप भूक लागणार आहे, त्यांना तहान पण लागणार आहे. ओके. नेक्स्ट वन, दे मायग्रेट टू अदर प्लेसेस. मग तिथे अन्न पाणी मिळत नाही म्हणून ते काय करतात, दुसऱ्या प्लेसला मायग्रेट करतात, स्थलांतर करण्याचं काम करत असतात. जसं नांदूर मधमेश्वरचं जे अभयारण्य आहे, पक्षी अभयारण्य आहे, तिथे काय करत असतात, डिसेंबर महिन्यामध्ये काही जे पक्षी आहेत ते पक्षी काय येत असतात, अन्नाच्या शोधामध्ये इथे येत असतात. ठीक आहे, मायग्रेशन करत असतात.
सम ॲनिमल्स डाय ड्यू टू लॅक ऑफ फूड अँड वॉटर. काहींना अन्न मिळालं नाही, पाणी मिळालं नाही तर मरून पण जात असतात. ठीक आहे. सो हे 4 पॉईंट्स तुम्ही लिहिणार आहात या आन्सरचे. पैकी मार्क्स मिळतील जर तुम्ही अशा पद्धतीने आन्सर लिहिले तर. आणि लास्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे. अ टायगर कब ग्रोज, डज इट ऑल्सो डेव्हलप, एक्सप्लेन. छोटंसं टायगरचं कब आहे, पिल्लू आहे त्याचा, मग ते पण ग्रो करतं का, याचं उत्तर लिहायचं. येस, ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, ते ऑब्वियसली ग्रो करणार आहे. येस, अ टायगर कब नॉट ओनली ग्रोज इन साईज बट ऑल्सो डेव्हलप. फक्त त्याची साईजच वाढते का, नाही, त्याची ग्रोथ साईज तर वाढतेच, बट त्याची डेव्हलपमेंट पण होत असते. अगोदर ते काही भक्ष्य वगैरे पकडू शकत नाही, शिकार करू शकत नाही, परंतु हळूहळू ते पण स्वतः शिकायला सुरुवात करतं की कशा पद्धतीने शिकार करायची त्याच्या मम्मी पप्पांना पाहून. ठीक आहे. ॲज इट ग्रोज इट लर्न्स टू वॉक. मग काय काय शिकतं आपल्यासारखं, टू वॉक, टू रन, टू हंट अँड टू प्रोटेक्ट इटसेल्फ. पहिले चालायला शिकतं, मग पळायला शिकणार, मग हंटिंग शिकार करायला शिकणार आणि स्वतःचं संरक्षण करायला शिकणार आहे. दीज चेंजेस आर कॉल ॲज अ डेव्हलपमेंट. आणि ह्या चेंजेसला आपण काय म्हणणार आहात, डेव्हलपमेंट म्हणणार आहात. सो हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट आणि हा थर्ड पॉईंट. अशा पद्धतीने तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहात. लवकरच भेटणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन लेसनसह, अगदी फ्रेश लेसनसह. कसे वाटला हा पहिला लेसन, त्याचा एक्सरसाइज, त्याचे सगळे व्हिडिओज नक्की लिहा कमेंट सेक्शनमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कुठल्या जिल्ह्यातून हे व्हिडिओ बघताय तुमच्या शाळेचं नाव टाकायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.